आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विकसित भारत 2025 या अंतर्गत त्यांना आलेल्या समस्या आणि त्यावर त्यांनी शोधलेल्या आयडिया इथे मांडल्या आहेत. त्यांना असे वाटते की प्रत्येक शाळेमध्ये माध्यान्ह भोजन दिल्यानंतर काही विद्यार्थी आपल्या डब्यामध्ये अन्न एखाद्या डस्टबिनमध्ये किंवा इतरत्र टाकतात, त्यामुळे ते वाया जाऊ शकते. यावर उपाय म्हणून या विद्यार्थ्यांनी येथे कंपोस्ट खत निर्मितीचा पर्याय निवडला आहे. त्यांनी ते कशा प्रकारे तयार केलं हे तुम्ही त्यांच्या शब्दात ऐका. भांडे. कंपोस्टसाठी छिद्रे असलेले भांडे, डब्बा, कुंडी किंवा खड्डा निवडा. भांड्याच्या तळाशी हवा फिरणारे छिद्रे असणे आवश्यक आहे. खड्डा शक्यतो उंच जागी खणावा, जेणेकरून पावसाचे पाणी त्यात साचणार नाही. तळ तयार करणे. भांड्याच्या तळाशी किंवा खड्ड्याच्या 2 ते 3 इंच नारळाच्या शेंड्या, विटांचे तुकडे किंवा जाड पालापाचोळ्याचा थर टाका. यामुळे अतिरिक्त पाणी शोषले जाईल व हवा फिरती राहील. थर भरणे. पहिला थर ओला कचरा. कचऱ्याचा 1, 2, 3 इंचाचा थर पसरा. मुलांच्या डब्यातील उरलेले अन्न, भाज्याचे, फळाचे अवशेष, शिळे अन्न, तेलकट नको. चहा, पत्ती, कॉफीचा चोथा. दुसरा थर सुका कचरा. त्यावर सुक्या कचऱ्याचा 3 ते 4 इंचाचा पालापाचोळा, लाकडाचा भुसा, कागदाचे तुकडे, करडे गवत, ओल्या थराच्या दुप्पट जाडीचा सुका थर द्या. तिसरा थर कॅक्टिव्हिक्टर. या थरावर फूटभर जुनी माती किंवा शेण टाका. यामुळे कुंजण्याची प्रक्रिया सुरू होते. पाणी शिंपडा. हे सर्व थर झाल्यावर हलक्या हाताने पाणी शिंपडा, जेणेकरून मिश्रण ओले होईल, पण त्यात पाणी साचणार नाही. भिजवलेले स्पंजसारखे ओले असावे. पुन्हा थर भरणे. कंटेनर भरण्यापर्यंत किंवा खड्डा जमिनीच्या पातळीपासून 1-2 फूट उंच होईपर्यंत ओला कचरा, सुका कचरा आणि माती किंवा शेण त्यांचे आलटून पालटून थर टाकत राहा. देखभाल. मिश्र हलवणे. कंपोस्टमधील घटना हवा ऑक्सिजन मिळणे महत्त्वाचे आहे, ज्यामुळे दर 4 ते 7 दिवसांनी एकदा हे मिश्र खाली वर ढवळून करावे लागते. यामुळे कुजण्याची क्रिया जलद होते. ओलावा मिश्र कोरडे पडू देऊ नका. जर कोरडे वाटले तर थोडे पाणी शिंपडा. जास्त ओलावा झाल्यास कुजण्याची प्रक्रिया थांबते. खत तयार होणे. साधारणपणे 1 ते 3 महिन्यात देखभालीवर अवलंबून तुमचे कंपोस्ट खत तयार होते. तयार झालेले कंपोस्ट खत गडद तपकिरी काळ्या रंगाचे आणि मातीसारखे दिसते. त्याला कोणत्याही प्रकारचा दुर्गंध येत नाही. कंपोस्ट खताचे फायदे. पर्यावरणाची मदत. घरातील ओल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागते. उत्तम खत. जमिनीचा कस वाढवणारे सेंद्रिय आणि पोषक तत्वांनी युक्त खत. पाणी टाकून ठेवणे. हे खत मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढवते. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी विकसित भारत 2025 अंतर्गत या स्पर्धेत भाग घेतला आणि त्यांनी अभ्यासपूर्वक प्रयत्न करून त्यांना आलेल्या समस्या आणि त्यावर आयडिया या स्वतः त्यांनी शोधून काढल्या आहेत. त्यांनी हे एक पर्यावरणपूरक असे पाऊल उचलले आहे. हे तयार केलेले कंपोस्ट खताचा शाळेच्या परसबागेत, फुलझाडे इत्यादींसाठी उत्तम प्रकारे त्याचा वापर करता येईल. असा उपयोग इतर सर्व शाळांनी राबवावा. तसेच घरगुती कुंडीतील झाडांसाठीही प्रत्येक घरी सुद्धा हा उपक्रम राबवला जाऊ शकतो. धन्यवाद. सर